हा मसाला आपण साहित्य हे घेतलेलं आहे। तर ह्या पद्धतीने आज डांगरची भाजी कशी करताय तर ती मी तुम्हाला दाखवते। त्या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवा। कोणी कद्दू म्हणतं, कोणी डांगर म्हणतं, पण आपण आपल्या मराठी भाषेमध्ये डांगर ते डांगरच। तर आपण डांगरची भाजी बनवणार आहोत आज साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर तुम्हाला मी डांगरची भाजी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवते। त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। कशी केली आहे ती बघा। झणझणीत आणि चमचमीत अशी आपण डांगरची भाजी बनवणार आहे। हिरव्या मिरच्या टाकून अशी तोंडाला चव येणारी भाजी मी बनवणार आहे। तर त्या पद्धतीने तुम्ही करा। तर आता आपण प्रथम काय करणार आहे, डांगर कापून घेणार आहे। दुसऱ्यांदा काय करणार आहे, पहिले याचं वाटण करणार आहे। तर हे बघा याच्यात सगळं वाटण करणार आहे। तर हे बघा असं मिक्स करणार आहे। आता याच्यात धने टाकले आपण, हे जिरे बी टाकले, आता आपण हे शेंगदाणे बी टाकले। आता भाजून काय नाही घेतले आपण शेंगदाणे, याचं रस सांगते। कारण आता मसाल्यात बी आपण चांगली कडक फोडणी देणारच आहे। तर भाजायचं कशाला, काय वगैरे बिगीर काय लागत नाही। मस्तपैकी तडका दिला ना मस्त भाजलं जातं। आणि हा लसण, तर लसण सोलला बिलेला काही नाही आहे। साधारण आपला झटपट अशी बनवणारी लवकरात लवकर अशी आपण डांगराची भाजी बनवली। तर आता ह्या लसणाच्या कांड्या बी 4-5 टाकून दिल्या। आता मी पाटावर काय वाटणार नाही, कारण एका हाताने मला मोबाईल पकडावं लागतो आणि एका हाताने काय वाटता येणार नाही। तर मी मिक्सरवर वाटूनच भाजी दाखवणार आहे तुम्हाला। तर आता हा मसाला म्हणा किंवा वाटण म्हणा, तर हे वाटण मी आहे ना आता आपलं याच्यात दळून घेते, मिक्सरमध्ये दळून घेते। आणि हा बघा वरून लगेच त्याच्यात मीठ बी टाकून देणार आहे। हे बघा हे मीठ टाकलेलं आहे। तर आता वरून मीठ टाकलेलं हे वाटण आता झालं। हे वाटण आता मी मिक्सरवर बारीक करून घेते। बघा मैत्रिणींनो, हे वाटण आपलं झालेलं आहे। शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आणि लसण आणि जिरे हे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे। त्याबरोबर आपण बघा हे डांगर कद्दू आपण हा कापून घेतलेला आहे। कद्दू म्हणजे डांगर आपण कापून घेतलेला आहे चांगलं असं। हे बघा असं या पद्धतीने कापून घ्यायचं डांगर कापलं। आणि हा कढीपत्ता घेतला आहे आणि लाल तिखट हे। तर आता आपण करणार आहे हे वाटण। तर बघा आता आपण ह्या पद्धतीने हे साहित्य घेतलंय आणि बघा आता आपण करणार आहोत। तर कढईत आता सर्वात प्रथम आपल्याला तेल टाकायचं आहे। बघा मैत्रिणी, आता आपली कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण प्रथम तेल टाकणार आहोत। तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही तेल तुम्हाला कमी प्रमाणात टाकावं, जास्त प्रमाणात टाका, तुम्हाला ज्या प्रमाणात आवडेल त्या प्रमाणात। आता आपण प्रथम याच्यात काय टाकणार आहे, कढीपत्त्याचा तडका द्यायचा। लसण जिऱ्याचा दिला असता, पण लसण जिरे आपण वाटून घेतलेले आहे ना, तर म्हणजे डबल टाकता येत नाही। तर असा तडका चांगला देऊन घ्यायचा। आता हा तडका चांगला बसलेला आहे। कढीपत्त्याला हा चांगला तडका बसला आहे बघा। तर आता आपण काय टाकणार आहोत त्याच्यात, लाल तिखट आणि हळद आणि लगेच त्याच्यात टाकणार आहोत हे बघा आपलं वाटण। या पद्धतीचं पूर्ण असं हलवून घेणार आहोत। म्हणजे असं जर हलवलं का म्हणजे एक जो आणि मसाल्याला चांगला तडका बसतो, भाजी चवदार लागती, खायला बी चांगली लागती। तर हे बघा कसा आता हा तडका बसते। थोडंसं मीठ बी टाकायचं, कारण ना हे आळणी होतं ना, तर आळणीसाठी थोडं मीठ बी टाकायचं। आळणीने लागलं पाहिजे डांगर। आता याला चांगलं असा हे होऊन द्यायचं, चांगलं तडतड होऊन द्यायचं, चांगला तडका द्यायचा। हे बघा कसं तडतड होतंय, गदा शिजतंय। हा बघा कसा मस्तपैकी असा तडका बसलेला आहे। हा बघा कसा गदा मसाला शिजतोय।
तर असं डांगर बनवून बघा, खाऊन बघा, म्हणतात काय डांगर बनवलंय म्हणून. तर ह्या पद्धतीने डांगर बनवायचं. हे बघा कसा तडका बसला आहे. या पद्धतीने असा गदा 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 तडका बसून द्यायचा. हे बघा असा लालसर असा मस्त तडका बसलाय मैत्रिणींनो. बघा असा लालसर तडका बसलाय मस्त. आता याच्यात काय करणार आहे आपण, ते वाटणचं पाणी आहे ना ते याच्यात टाकणार आहोत. वाटणचं पाणी जे वाटलं धुवून घेतलेलं नसतं का ते पाणी. आता हे बघा मीठ टाकलं, वाटणचं पाणी टाकलंय. आता याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत भोपळा, डांगर, सॉरी भोपळा बोलल्याबद्दल, डांगर टाकणार आहोत. तर हे बघा आपलं डांगर आता त्याच्यात टाकलेलं आहे. मीठ वगैरे सर्व टाकून झालेलं आहे. हे बघा आता आपण झाकण ठेवूया. मैत्रिणींना आता आपण ताट काढून बघूया. वाव, बघा डांगरची भाजी शिजतीये, अजून काय शिजलेली नाही. तर हे बघा अशा पद्धतीने बनवायचं. असं खायला बी चांगलं चवदार. ज्वारीच्या भाकरीबरोबर खा, बाजरीच्या भाकरीबरोबर खा, चपात्याबरोबर, पण डांगराची भाजी ती भाजीच खूप छान लागती आणि पौष्टिक असती. या भाजीमुळे खूप आरोग्याला खूप चांगली असती. तर असे झटपट बनवायचे, अशी डांगराची भाजी बनवायची, खाऊन बघायची. असं गरा 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 हलवून घ्यायचं, कारण चव बाजूला आहे ना सगळीकडे तो मसाला पसरून जातो. बुडाला मसाला राहतो वर पाणी तरंगत, तर असा हलवला ना तर चव बाजूने सगळं उकळल्या जातो. हे बघा कशी तरी आली आहे आपल्या डांगराच्या भाजीला, मटणाच्या भाजीवानी. खाऊन बघतात तर म्हणतात दुसरी भाजी नको, पण डांगराची भाजी काय मस्त आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बघा आपली डांगराची भाजी आता अजून शिजती आहे. आता आपण पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. चला मैत्रिणी, आता आपण बघू डांगर शिजले का काय आपलं. अरे वा, काय डांगर गदा गदा शिजतंय बघा. बघा हे डांगर कसं शिजतंय मस्त. आता आपण असं चांगलं हलवून घेऊया. आता आपण थोडासा बारीक गॅस करणार आहोत मैत्रिणींनो, कारण त्याच्यावर ना तरी येण्यासाठी, डांगरावर तरी येते ना त्याच्यासाठी आपण बारीक गॅस करणार आहे. पण ह्या पद्धतीची अशी तरी येईन आता त्या डांगरावर, तर आपण बारीक गॅस करू. बाबा वाफा कशा निघताय मस्त. असं पावसामध्ये असं वाटतं बाजरीची भाकर आणि अशी भाजी वाफ निघलेली खावा. झणझणीत अशी चमचमीत आणि झणझणीत हिरव्या मिरच्या शेंगदाणे लावून भाजी बनवलेली डांगराची. तर आता मैत्रिणी परत आपण ठेवून देणार आहे झाकण थोड्या वेळ. बघा मैत्रिणी कशी तरी चढली आहे आपल्या त्या डांगराच्या भाजीवर. बघा असं वाटतं की ती खावा. काय करता, मटणाला मिटणाला असं पौष्टिक जेवण करत जा. डाळ भात, अशी डांगराची भाजी, चपात्या, ज्वारीची भाजी असं खायचं. याने आरोग्य चांगलं असतं आणि पौष्टिक असतं शरीराला. बघा कशी तरी आलेली डांगराच्या भाजीवर. तर आपली डांगराची भाजी झाली बरं का पूर्ण तयार. हवा घट्ट आहे पुष्कळ हे बा. पण आता डांगराची भाजी झाली. कोणी कसं म्हातारे माणसं चुरून चारून न खात्या, तर थोडंसं त्याला पाणीच ठेवावं लागतं ना.
आणि कोणी असं दाताचा माणूस खातं, बिना दाताचा माणसाला थोडंसं पातळ बितळच करावं लागतं. तर त्या पद्धतीने आपण बनवलेली हे बघा छान अशी डांगराची भाजी. तर ह्या पद्धतीने तुम्ही करा बायांनो, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चमचमीत असे झणझणीत आणि अशी चमचमीत बघा हिरव्या मिरच्या टाकून अशी झणझणीत अशी डांगराची भाजी बनवलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बघा आपली ही डांगराची भाजी. तर बघा मैत्रिणींनो, आता बाजरीची भाकर, झिंग्याची चटणी बाजूला आणि ह्या बा लोणचं. तर आता हे बघा आपलं ताट तयार झालेलं आहे. या पद्धतीने बनवलेलं आहे आजचं साधं आणि सोपं आपलं ताट. ना तेलकट ना तुलकट जास्त असं खा ना आरोग्य जपा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढची रेसिपी मी घेऊन येते चांगली. तर माझ्या चॅनलला लाईक करा, बघत जा. मग चॅनल आवडत असेल तर बघा, नसेल आवडत तर सांगा. चांगल्या रेसिप्या कर म्हणून मावशी. तर चांगल्या रेसिप्या करत जाईन मी. याच्या विरुद्ध दुसऱ्या बी रेसिप्या तुम्हाला चांगल्या दाखवते.